तर ह्या आहेत आजी सासू, ह्या आहेत मावशी सासू, मावस सासू माझ्या, म्हणजे माझ्या आई सासूबाईंच्या बहीण, लहान बहीण. तर आम्ही आमच्या दिदी, ह्या दोन आमच्या मुली दाखवते ना. ह्या आर्याच्या नानी आहेत. हे माझे आजल सासरे. बाबा तुमचं वय किती असेल आता? 87 वय आहे त्यांचं. पण अजून पण स्ट्रॉंग येते, असे स्ट्रॉंग राहणार आहे पुढे पण. ब्लॉग बनवते. या आहेत माझे मामे सासू, म्हणजे आर्याची मम्मी. बंडल भात आहे, बंडल पण भाषेतून चांगली आहे. आणि वाढदिवसाला आलेले आहेत. मला खूप आनंद झालाय. असं त्यांनी येत राहावं आणि मजा करत राहावं. हॅलो, आज आम्ही आलोय आर्याच्या बर्थडेला. ती माझी मामे बहीण आहे आणि आता खूप एन्जॉय करणार आहे ऍक्च्युली आम्ही सगळेजण इथे मिळून. आणि मग त्याच्यानंतर असं बसायचं, केक घेऊन यायचं ना, केक घेऊन यायचं. केक घेऊन नाही, आम्ही तुला डायरेक्ट दाखवणार. बसले केक शेवट. बोल ना. तर आता आपण केक कटिंग करणार आहोत. तर सर्वात प्रथम आधी आपण मराठी पद्धतीने ओळ वगैरे घेणार आणि मग केक कटिंग करणार. आणि त्याच्यामध्ये आम्ही एक रील सुद्धा करणार आहे. ते रील तुम्ही नक्की पहा आणि अंकिता भाभींना, म्हणजे माझ्या भावाच्या बायकोंना सबस्क्राईब करा. आणि ही नुसती पाडामाडासारखी जिराफ होती. पण हिच्या बर्थडेला आलोय. ही खूपच छोटी आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर आमच्यापेक्षा जवळ 20 वर्षांनी लहान आहे, तरी पण ती मोठी दिसतीये. त्याचं कारण आहे की आमची मामी. आणखी आमच्या मामाला बघितलं ना तर वाटणार नाही की त्याची मुलगी ही, पण मामीला बघितलं वाटतं आम्हाला की हा मामाला आम्ही फक्त 2 बोटांनी हलवतो, तो हलले जातो. मी आहे बॉडी बिल्डर. कोण म्हणाल का काडी पैलवान म्हणायला पाहिजे. आणि रजनीकांतनी सोडून दिलेला मामा आहे आमचा. डुप्लिकेट रजनीकांत. डुप्लीकेट रजनीकांत. पूछने के लिए यहाँ आया है. भांजा है अभी फायर ब्रिगेड में उन्होंने हरियाणा. और वो उसने वो कॅप्टन अमेरिका का शर्ट पहना है. एका 5-6 किंवा 2-4 वर्षाच्या मुलीचा बर्थडे, पण हा ऍक्च्युली 15 वर्षाच्या मुलीचा बर्थडे. लहानपणीची इच्छा अधुरी राहिली होती, त्यामुळे ते आता पूर्ण करतो आम्ही. तिच्या आता पेपर झालेले आहेत आणि त्यामुळे तिचा हा बार्बी केक आणलेला आहे. तर तिने कृपया करून हा केक कापून घ्यावा आणि आम्हाला खायला द्यावा. नाही अरे ताप दे मध्ये.
आधी माझी भावाची एकुलती एक मुलगी आणि माझी ही लाडकी भाची, आज तिचा वाढदिवस आहे. ती आहे ना स्वभावाने खूप शांत आहे, कधीही ती बोलत नाही. मी तिला एकच सांगते की सगळ्यांबरोबर संवाद साध, वाद घाल, बोल. मला फक्त एवढंच पाहिजे तिच्याकडून. आणि ती पुढे तिचं आयुष्य, आरोग्य एकदम सुंदर जावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तिला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. थँक्यू. मला एकमेव मुलगी आहे, खूपच लाडाची आहे माझी. ती ज्यावेळी जन्माला आली त्यावेळी माझ्या ज्या मनात होतं त्याप्रमाणे ती माझ्या मनासारखी जन्माला आली. आणि ती जन्माला आल्यानंतर मला इतका अत्यानंद झाला की मला वाटलं माझ्या घरी धनाचीच पेटी आलेली. आणि तीच धनाची पेटी आहे माझी. आणि ती आज 15 वर्षात पदार्पण करते. एवढा मला आनंद होतोय की मला असं वाटतंय की खरंच ती म्हणजे 15 वर्षाची नाही, अजून मला छोटीच आहे. आणि ती खूप प्रेमळ आहे, खूप लाडकी आहे आणि सर्वांशी मिळून मिसळून वागते. खूप शांत स्वभावाची आहे. आता तिला इथनं पुढे घडवण्यात माझी बायको पल्लवी आणि माझं खूप मोठं सहकार्य असणार आहे. आणि तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आर्या मला खूप आवडते. तिला डान्स खूप छान येतो, तिला ड्रॉइंग खूप छान करता येतं आणि तिच्या अंगामध्ये सगळे गुण आहे. एकदा मी आजारी पडले होते तेव्हा तिने माझी खूप सेवा केलेली आहे, म्हणून मला ती खूप आवडते. कारण का तर मला कळलं की तिचा स्वभाव खूप प्रेमळ आहे आणि की तिला कमर्शियल पायलट व्हायची फार इच्छा आहे. तर तिच्या फ्युचर प्लॅनिंगसाठी वाढदिवस. थँक्यू. त्याच्या वाढदिवसानिमित्त मी सर्वांना मुलगी, नातू, पंतू सगळ्यांना मी आमंत्रण दिलेलं आहे. आणि तिचा वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा झालेला आहे. बस तू पण तिथं जा. माझा एकुलता एक मामा आहे, त्याची मुलगी आर्या. ती मला खूप आवडतीये आणि तिला कमर्शियल पायलट व्हायचंय. ते मला तिचं ड्रीम आणि ॲस्पिरेशन्स आवडतात. त्यामुळे मी तिला जे पाहिजे ते हेल्प करणार आहे. आणि ती खूप प्रेमळ आहे माझी. वी लव्ह यू. ही माझ्या मामाची मुलगी, एकुलती एक मुलगी आहे. आणि आमच्या घरातलं सगळ्यात लहान बाळ जेव्हा जन्माला आलं तेव्हा खूप उत्सुकता होती मला ऍक्च्युली, कारण मी पण लहान होते आणि सगळ्यात लहान हीच आली. त्यामुळं जवळजवळ मी सारखी मामाकडे यायची का तर हिच्यासाठी. आणि खूप लाडकी होती माझी. अजूनही ती जवळजवळ तिचा स्वभाव माझ्यासारखाच आहे. आणि तिला आता तिने 10वीची परीक्षा दिली, त्या परीक्षेमध्ये तिला भरपूर यश मिळावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि तिचे जे ड्रीम्स सगळे फुलफिल व्हावेत आणि ती अशीच मोठी होत राहावी. ऍक्च्युली ती सगळ्यात लहान आहे पण दिसायला ती सगळ्यात अशी आता उंच झाल्यामुळे मोठी दिसायला लागलेली आहे माझ्यापेक्षाही. तर खूप लाडाची आहे आणि तिला खूप यश मिळावं तिच्या पूर्ण आयुष्यात.